आमच्याच मंत्रिमंडळामधील नगरविकास खात्यानं नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशामध्ये घालण्याचं काम केलं। गणेश नाईकांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। नवी मुंबईकरांचे भूखंड परत करा, बैठकीमध्ये गणेश नाईकांनी मागणी केली आहे। तर नुसतं आदळआपट करून चालणार नाही, भूमिका घ्या, असं संजय राऊतांनी म्हटलंय। शाळेकरता, रुग्णालयाकरता ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडको कडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा। मला हे मंत्रीपद, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळू शकलो नाही, ते मंत्री परत का चाटायचे का? गणेश नाईक हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत। ते ज्या भागातून निवडून येतात किंवा ते ज्या भागाचे नेतृत्व करतात तिथे जर असं काही बेकायदेशीर भ्रष्ट मार्गाने काही कृत्य होत असतील तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळापट आणि आपटापट करून चालत नाही, त्याने एक भूमिका घ्यावी लागते। माझे त्यांना आव्हान आहे, त्याने ती भूमिका घ्यावी। तुमच्या मंत्रिमंडळातले सहकारी असतील तर नुसती आपटापट करून चालणार नाही ना, तुम्ही एक भूमिका घेतली पाहिजे कठोर। त्यासाठी तुम्ही त्याग करण्याची तयारी